सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। मुंबईतल्या शिवाजी पार्क पोलिसांनी सचिन ट्रॅव्हल्सचे मालक सचिन जकातदार याला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे। परदेशी पाठवतो असं सांगून अनेक लोकांकडून लाखो रुपये उकळल्याच्या आरोपाखाली सचिन जकातदारला अटक करण्यात आली आहे। न्यायालयाने त्याला 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। न्यायालयाने सचिन जकातदार याला 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सचिन जकातदार विरोधात तब्बल 84 लोकांनी फसवणुकीच्या तक्रारी दाखल केल्या होत्या। यात 86 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका सचिन जकातदारवर ठेवण्यात आला। इतरही कोणी अशा प्रकारे फसवलं गेलंय का याचा तपास पोलीस करतायत। सचिन ट्रॅव्हल्सचे मालक आहेत सचिन जकातदार। शिवाजी पार्क पोलिसांनी सचिन जकातदार यांना अटक केली आहे। ट्रॅव्हल कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली आहे। अद्याप पाहतो एकूण 85 अशा ग्राहकांच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त आहेत। यातील जी रक्कम आहे आतापर्यंत फसवणूक झालेली ती रक्कम 86 लाखापेक्षाही जास्त रक्कम आहे आणि आकडा भविष्यामध्ये अजून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आकडा वाढू शकतो। सचिन जकातदार याला अटक करण्यात आली आहे। सचिन ट्रॅव्हल्सचे मालक सचिन जकातदार आहेत, त्यांना आता 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अनेक लोकांना परदेशी पाठवतो असं सांगून त्याची फसवणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। नेमकं काय घडलंय आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या संपर्कात आहेत। अजित, नेमकं काय घडलंय? सचिन जकातदार यांनी कशा प्रकारे या लोकांची फसवणूक केली आहे? सचिन जकातदार आणि सचिन ट्रॅव्हल्स हे ट्रॅव्हल एजंट्स मध्ये किंवा ट्रॅव्हल क्षेत्रातलं सर्वात मोठं नाव आहे। या कंपनीमध्ये दरवर्षी हजारो जे प्रवासी आहेत आणि जे पर्यटक आहेत या ठिकाणी परदेश जाण्याकरता किंवा भारतामध्ये देखील फिरण्याकरता पर्यटनाकरता अनेक बुकिंग करतात। लाखो आणि कोट्यवधींचे व्यवहार या संपूर्ण या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये होतात। पण ज्या पद्धतीने हा संपूर्ण व्यवहार समोर आला आहे, जवळपास 1.5 वर्षापेक्षा जास्त काळापासून सचिन ट्रॅव्हल्सच्या विरोधात, विशेष करून सचिन ट्रॅव्हल्सचे जे मालक आहेत सचिन जकातदार यांच्या विरोधात अनेक तक्रारी येत होत्या की त्यांनी जे पर्यटक आहेत त्यांच्या बुकिंग घेतल्यानंतर त्यांना त्या बुकिंगच्या दिवशी त्यांना संबंधित जे व्यक्ती होत्या त्यांना त्यांचे जे परदेशवारी असतील किंवा त्यांच्या ज्या पिकनिक होत्या त्या दिल्या नाहीत किंवा त्या त्यांनी अरेंज केल्या नाहीत आणि त्यांचे पैसे मागणीकरता गेले असता त्यांना धमकी दिली किंवा त्यांना पैसे देण्यास नकार दिलेला आहे। एवढंच नाही तर असंख्य असे काही जे पर्यटक आहेत त्यांच्या अशा तक्रारी आहेत की परदेशवारी गेल्यानंतर सचिन ट्रॅव्हलच्या एजंटनी किंवा सचिन ट्रॅव्हलचे जे मॅनेजर असतात, टूर मॅनेजर, त्यांनी जे पर्यटक आहेत त्यांचे पासपोर्ट त्यांच्या ताब्यात घेतले आणि तांत्रिक अडचणी सांगितल्या आणि जर तुम्ही पैसे दिले वर साधारणपणे 20 ते 25 किंवा 1 लाख रुपये दिले तरच तुमचा पासपोर्ट तुम्हाला परत केला जाईल आणि तुम्हाला तुमच्या घरी परत पाठवलं जाईल, अशा धमक्या देखील दिलेल्या आहेत। अशा तक्रारी देखील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये आलेल्या आहेत। म्हणजे एकंदर जे पर्यटक आहेत जे आपला कुठेतरी चांगला क्षण जावा, एक आठवण राहावी याकरता परदेशवाऱ्या करतात किंवा पिकनिक अरेंज करतात भारतामध्ये, असे जे पर्यटक आहेत त्यांच्याकडून पैसे घ्यायचे, बुकिंग घ्यायची, पण त्यांच्या पिकनिक अरेंज करायच्या नाही, त्यांना पैसे परत द्यायचे नाही आणि उलट धमकी द्यायची, अशा प्रकारे असा संपूर्ण हा प्रकार आहे। याआधी देखील सचिन ट्रॅव्हल्सचे जे मालक आहेत सचिन जकातदार याच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या, पण पोलिसांनी संपूर्ण तक्रारींची शहानिशा केली आणि जवळपास 84 ते 85 तक्रारी आहेत त्यांची शहानिशा केल्यानंतर सचिन ट्रॅव्हल्सचे जे सचिन जकातदार आहेत याने अजित, थोडक्यात आपण असं म्हणूयात की परदेशात फिरण्यासाठी पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांकडून पर्यटकांकडून सचिन जकातदार यांनी लाखो रुपये उकळले, मात्र त्यांना जी टूर किंवा जी पर्यटन परदेशवारी त्यांनी कबूल केली होती त्यासाठी मात्र त्यांना अजूनपर्यंत तिथे पाठवलेलं नाहीये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।